नमस्कार मंडळी. निसर्गाचं वरदान असलेला आवळा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहीतच आहे. आज आपण घरीच तयार केलेला शुद्ध आवळा पावडरीबद्दल माहिती घेणार आहोत आणि पावडर कशी बनवावी हे आपण आज बघणार आहोत. तर मी घरीच आवळा सुकवून त्याची छान अशी पावडर करून घेतली आहे, जी बाजारातील पावडरपेक्षा 100% शुद्ध आणि प्रभावी आहे. तर आवळा पावडर हे व्हिटॅमिन सीचं सर्वात मोठं भंडार आहे. याचं मुख्य फायदे काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. तर नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे आवळा किसतानाची व्हिडिओ चुकून डिलीट झालेली आहे, त्यामुळे ती काही मला दाखवता आली नाही. तर मी ते आवळा किसून घेतलेला आहे. तर आवळा छान उन्हामध्ये 3 ते 4 दिवस, जोपर्यंत छान असा कुरकुरीत सारखा असा होत नाही ना, हाताने चुरा होत नाही, तोपर्यंत त्याला आपल्याला वाळवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करून घ्यायची आहे. यात तुम्ही थोडं आलं किसून टाकलं तरी चालेल, पिण्यासाठी वगैरे चांगलं असतं. तर याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. रोज सकाळी आवळा पावडर घेतल्याने शरीराची इम्युनिटी वाढते आणि आपण आजारांपासून दूर राहतो. पचनशक्ती चांगली होते. ज्यांना गॅस अपचन चा त्रास होतो त्यांच्यासाठी तर रामबाण औषधच आहे. त्यानंतर डोळ्यांचे आरोग्य, दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आवळा पावडर अत्यंत गुणकारी आहे. त्याचबरोबर त्वचेसाठी सुद्धा आणि केसांसाठी सुद्धा खूपच छान आहे. केस गळणे थांबण्यासाठी मदत होते. केस काळेभोर लांब चडक करण्यासाठी ही पावडर तेलात मिसळून हेअर पॅक म्हणून तुम्ही लावू शकतात. त्याचबरोबर चमकदार त्वचा होते. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि पिंपल्सचा त्रास थोडा कमी होतो. तर रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा आवळा पावडर कोमट पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात. आता हे कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगते. किंवा त्यात थोडे मध मिसळून चाटून म्हणूनही घेऊ शकतात. नियमित सेवनाने तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. तर मंडळी, तुम्हाला ही आवळा पावडर बनवलेली पद्धत कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा अशी शुद्ध आवळा पावडर घरी नक्की बनवा आणि आरोग्याची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.